स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल. आमच्या उपलब्ध सुविधा: डिजिटल एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉईंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध. तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे. आमचा पत्ता: श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा. आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा. विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना. गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री. आमचा पत्ता: गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा. महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. पण ही सभेला उपस्थित राहताना एक कमी आपल्यामध्ये जाणवती आहे. आपले सहकारी अनिल बाबर आपल्यामध्ये नाहीत. हे दुःख आणि खंत जी आहे, ही वेदना आहे, मनाला चटका लावून जाणारी घटना आपल्या कुणाच्याही ध्यानीमनी नसताना घडली. मी सातत्याने या मतदारसंघासाठी, या हितासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी धडपडणारे स्वर्गीय अनिल बाबरजी यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो, श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खरं म्हणजे खानापूर आटपाडी म्हटलं की दुष्काळ आठवायचा, पण इथल्या कित्येक पिढ्यांनी दुष्काळ पाहिलाय आणि कित्येक पिढ्या दुष्काळाने खाल्ल्या आहेत. खरं म्हणजे आसपासच्या परिसरातील मनी आणि मसल पॉवरचं राजकारण जोरात सुरू असताना सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून भरीव काम करणारा एक नेता या दुष्काळी भागात उगवला. त्याचं नाव अनिल बाबर. आणि हा सर्वसामान्यांसाठी काम करणारा हा कार्यकर्ता या भागामध्ये लवकरच लोकप्रिय झाला. या दुष्काळी भागाला पाणीदार बनवण्यासाठी अनिल भाऊंनी आयुष्यभर प्रयत्न केले. खऱ्याला खरं, आणेला खोट्याला खोटं म्हणणारा सच्चा कार्यकर्ता, त्याचं नाव अनिल बाबर. म्हणूनच आम्ही जेव्हा उठाव केला त्यावेळेस तेव्हा त्यांनी आम्हाला साथ दिली. खांद्याला खांदा लाव माझ्याबरोबर उभे राहिले आणि त्यांनी मला सांगितलं की या ठिकाणी टेंबू योजना झाली पाहिजे, पूर्णत्वास गेली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी सर्व राजकारण बाजूला ठेवलं. राजकारण विरहित काम केलं. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी ठेवली. श्रेयवादाची भूमिका बाजूला ठेवली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली आणि 4 वेळा ते आमदार झाले. 4 वेळा सलग तुम्ही त्यांना आमदार बनवून पाठवलं. त्यासाठी एक आदर्श आमदार तुम्ही निवडला, यासाठी तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आता सुहास भैयांना आशीर्वाद हीच खरी अनिल भाऊंना श्रद्धांजली ठरेल. आणि म्हणून माझी विनंती आहे, हा मतदारसंघ इथल्या समस्यांची चर्चा आणि इथली कामं ऐकतच सुहास बाबर मोठे झाले. त्यांना या मतदारसंघाच्या अडचणी माहीत आहेत, इथले प्रश्न त्यांना माहीत आहे
आणि त्याची उत्तरही त्यांना माहीत आहे. आणि म्हणून अनिल भाऊंचा जनसेवेचा वारसा आता सुहास पुढे नेता आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे बंधू आहेत. त्यांचे मी काय म्हणू, किंग मेकर म्हणू अध्यक्षांना. बघा, जीवाला जीव देणारा अनिल बाबर यांचा सहकारी, आणि जेव्हा अशी संधी येते तेव्हा ती संधी घेण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात, पण अनिल बाबर यांच्या पश्चात सुहासच्या मागे खांद्याला खांदा पाठी राखा म्हणून उभा राहिला आपला अध्यक्ष. अध्यक्षांचं मी मनापासून अभिनंदन करतो. अशी माणसं दुर्मिळ असतात, अशी माणसं भेटत नाही, आणि म्हणून मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे या मगाशी आपण सांगितलं, मी पाहिलं, अनिल बाबर यांच्यावर प्रेम करणारा एवढा मोठा वर्ग आहे. फक्त इथं आटपाडी खानापूरमध्ये नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशभरात. मी गुजरातमध्ये गेलो, राजस्थानमध्ये गेलो, तिकडे हे आपले लोक बोले अनिल बाबरचे कार्यकर्ते. आणि एकदा मी जम्मू काश्मीरमध्ये गेलो, लाल चौकात गेलो, तिथं पूर्वी फटाके फुटायचे. फटाके म्हणजे बॉम्ब फुटायचे, बॉम्ब, गोळ्या निघायच्या फटाफट. 370 कलम हटवल्यामुळे आता तिकडे तिरंगा झेंडा फडकतो, तिथं गणपती साजरा होतो. तिथं अनिल बाबरांची माणसं मला मिळाली. कुठं? काश्मीरमध्ये, लाल चौकात. म्हणजे अनिल बाबर यांचा जिव्हाळा आणि गोतावळा संपूर्ण देशभरामध्ये पसरला आहे. असा लोकप्रिय माणूस तुम्ही निवडून दिला, हे तुमचं मोठेपण आहे आणि तुम्ही नशीबवान आहात. एक साधा, सच्चा, कमी बोलणारा, जास्त काम करणारा असा आमदार तुम्ही दिला. याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आज किती कामं केली मला माहीत नाही, किती निधी आणला मला माहीत नाही, परंतु माझ्याकडे जेव्हा जेव्हा ते आले तेव्हा तेव्हा स्वतःचं वैयक्तिक काम कधी घेऊन नाही आले. मतदारसंघाचंच काम घेऊन आले. मतदारसंघात हे पाहिजे ते पाहिजे. तुम्हाला सांगतो, टेंबू योजना 6व्या टप्प्याला मंजुरी पाहिजे. नागपूरमध्ये अधिवेशन चालू होतं, आमची कॅबिनेट चालू होती, त्यांची तब्येत खराब होती, तरी सुद्धा ते बाहेर बसून राहिले. आणि जोपर्यंत टेंबूला मान्यता मिळत नाही तोपर्यंत तिथून हटले नाहीत. असा हा लोकप्रतिनिधी. आणि 8 महिन्यात 1350 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मिळवून आणला. 1350 कोटी. त्याचबरोबर शहरासाठी 225 कोटी, त्याचबरोबर भुयारी गटारसाठी 228 कोटी. अशी किती कामं आहेत. मला वाटतं हजारो कोटी रुपये 2.5 वर्षात, पूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये कुठल्याही आमदाराला पैसे मिळाले नाहीत. 8 महिन्यात 1350 कोटी रुपये. आणि मला याचा अभिमान आहे की मुख्यमंत्री म्हणून मला हे देता आलं. आज मी सांगतो, आज त्यांची धडपड पाहिली होती. ते जेव्हा गुवाहाटीला आम्ही होतो तेव्हा देखील सुहासच्या आईचा मृत्यू त्यानंतर इकडे आल्यावर झाला. आणि त्यावेळी देखील कोविडच्या नंतर, पण कोविडमध्ये त्यांच्याकडे लक्ष देता नाही आलं. आणि सुहासची आई आणि वडील दोघंही आपल्यामध्ये नाहीत. हे दुर्दैव आहे. हे खूप दुःखद घटना आहे. माझं बघा,
हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये अशा दुःखद घटना घडतात, त्यावेळेस निवडणुका अनेक बिनविरोध होतात. आम्ही अनेक निवडणुका बिनविरोध दिलेल्या आहेत, परंतु आता तो काळ राहिला नाही. गेलेल्या माणसाच्या मागे तुम्ही टीका करता, ही तुमची माणुसकी. हे काय माणुसकी विकून टाकली आहे? माणुसकी नाही आहे समाजामध्ये. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, मी जास्त बोलत नाही, मी आपल्याला एवढंच सांगतो, सुहास बाबर यांची जबाबदारी, त्यांच्या परिवाराची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे. या एकनाथ शिंदेची आहे. MIDC पाहिजे, उद्योग मंत्र्याने जाहीर केलंय, कारखाने पाहिजे, मोठमोठे कारखाने देण्याची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे. आणि सगळ्यांचं माझ्या लक्षात आलंय की आपल्या अध्यक्षांना पण राज्य स्तरावर काहीतरी जबाबदारी पाहिजे. अरे ज्यांनी कुठलाही स्वार्थ दाखवला नाही आणि बाबर परिवाराच्या मागे राहिला, त्या अध्यक्षाची जबाबदारी पण या एकनाथ शिंदेची आहे. आज माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यात किती लोकांच्या पैसे गेले? किती लोकांच्या खात्यात पैसे गेले लाडक्या बहिणींच्या? लाडक्या बहिणीला पण या सावत्र भावाने विरोध केला, या लाडक्या बहिणीला बदनाम केलं. लाडकी बहीण, खोटी योजना, फसवी योजना, कोर्टात गेले बंद करायला. कोर्टाने त्यांना एक चपराक दिली लावून, दुसऱ्या कोर्टात गेलेत. माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे, माझ्या लाडक्या बहिणींना, ज्यांनी या तुमच्या योजनेमध्ये खोडा घातलाय, त्यांना योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय तुम्ही राहू नका. अरे 1,500 रुपये म्हणाले, काय विकत घेताय? लाच घेताय? भीक देताय? काय वाटेल ते तोंडाला तुम्ही बोलताय. पण या माझ्या लाडक्या बहिणी, तुम्हाला एकच सांगतो, हा तुमचा लाडका भाऊ तुम्हाला 1,500वर ठेवणार नाही म्हणालाय. तुम्ही जशी ताकद आशीर्वाद द्याल, ही वाढत जाईल. आणि माझ्या लाडक्या बहिणींना, आम्हाला लखपती झालेलं बघायचंय, लखपती. आणि म्हणून आम्ही महायुतीचा 10 सूत्री कला हा कार्यक्रम जाहीर केला. पहिल्याच याच्यात लाडक्या बहिणींना 1,500वरून 21 होण्यासाठी पोलीस दलात 25,000 महिला पोलिसांची भरती करण्याचा आम्ही निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय घेतला. 12,000 रुपये देतो आपण सन्मान, शेतकरी सन्मान योजना. 6 मोदीजींचे 6 आपले, ते 15,000 रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला शेतकऱ्यांसाठी. त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी पेन्शन योजना 1500ची 2100 रुपये करण्याचा आपण निर्णय घेतला. आणि अशा 10 कलमी आपले हे कार्यक्रम आहेत. युवकांसाठी रोजगार देणारी रोज 7 ते 8 सभा होतात माझ्या. तुमच्या आशीर्वादाने हे 18 तारखेपर्यंत 19 तारखेपर्यंत नीट राहायला पाहिजे बस. आणि ज्येष्ठांना योजना 45,000 गावांना पाणंद रस्ते, अंगणवाडी आशा सेविकांना 15,000 रुपये, आणि जे पंपाने शेती करतात 7.5 HP त्याला वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि घरगुती वापर जो होतो त्याला देखील 30% त्याच्यामध्ये सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. अशा योजना आहेत, हे गरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण सुहास
भैयाच्या मागं उभं राहा. खऱ्या अर्थाने जे अनिल भाऊंनी 4 वेळा काम केलं, 20 वर्ष या मतदारसंघाची सेवा केली. आज त्यांच्या पश्चात व्यासपीठावरही मला अनेक लोकांची ओळख करून दिली. मला समाधान वाटलं की अनेक पक्षाचे लोक या ठिकाणी सुहास भैयाच्या मागं उभे राहिले. ही चांगली बाब आहे. परंतु जे टीका करतायत त्यांना मी सांगू इच्छितो, अनिल बाबर यांचं नाव गद्दारांच्या यादीत लिहिलं जाणार नाही, खुद्दारांच्या यादीत लिहिलं जाईल. टेंबू योजनेला त्यांचं नाव दिलंय, त्यांच्या इतिहासामध्ये अमर होईल. आणि शिवसेना वाचवण्याचं, धनुष्यबाण वाचवण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलंय, ते देखील इतिहासात अमर होईल. आणि त्याच्यात देखील अनिल बाबर यांचं नाव सगळ्यात वरच्या क्रमांकावर असेल. बेईमानी आणि विश्वासघात कोणी केला मी त्याच्यावर बोलत नाही, परंतु या जनतेच्या मनातलं सरकार यावं म्हणून सगळ्यांनी मॅन्डेट दिलं, मतदान केलं, परंतु चुकीचं सरकार स्थापन झालं. मला सांगा, जर 2.5 वर्षापूर्वी हे सरकार बदललं नसतं तर एवढ्या योजना आल्या असत्या, एवढी कामं झाली असती, एवढा फंड आला असता. एकेका मतदारसंघात आणि इकडं आमदार नसताना, आता मी शहाजी बापूच्या इथं गेलो होतो, मी त्यांना विचारलं तुमच्याकडे 2 वर्षात किती निधी आला? ते म्हणाले 5,500 कोटी. 5,500 कोटी ही रक्कम कमी नाहीये. याला द्यायला दानत लागते, देणाऱ्याला मोठं मन लागतं आणि ते दाखवण्याचं काम आपण केलंय. आज या राज्यामध्ये एकीकडे विकास होतोय, एकीकडे उद्योग येत आहेत, एकीकडे कल्याणकारी योजना आज आपण करतोय. कधी तुम्ही पाहिलं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यात स्वतःच्या हक्काचे पैसे कधी येतील? आम्ही 5 हप्ते भरले, 5 हप्ते भरले. नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही, हे विरोधक आडवं मांजर घालू नये म्हणून नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही ऑक्टोबरमध्ये दिला. आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. पूर्वीच्या सरकारमध्ये हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारे होते. आमचं सरकार माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे आणि म्हणून 5 हप्ते आम्ही भरले. अनेक योजना केल्या, मुलींचं शिक्षण मोफत केलं. आज तुम्हाला सांगतो, संवेदनशील सरकार कसं असावं. एका मुलीने आत्महत्या केली. 1 वाजता रात्री टीव्हीवर मी बातमी बघितली. का आत्महत्या केली? ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती. 50% सरकार भरत होतं, 50% पालकांना भरायचं होतं, पण 50% पण त्यांना भरायची ऐपत नव्हती. पालकाला बोजा नको, भार नको, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी तात्काळ निर्णय घेतला. संबंधित मंत्री महोदयांना सांगितलं, चंद्रकांत पाटलांना सांगितलं, प्रस्ताव तयार करा. आणि आता डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA, फायनान्स जे काही शिकायचं आहे त्याचा 100% खर्च सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला. सांगा कुठे असा निर्णय कधी घेतला? शेतकऱ्यांना आज 12,000 रुपये, पीक विमा योजना 1 रुपया, युवकांना प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000. कधी पाहिलं होतं? कधी पाहिलं नव्हतं. पण मी म्हणतो, हे सर्वसामान्यांचं सरकार. हा मुख्यमंत्री शेतकरी कुटुंबातून आलाय, सर्वसामान्य परिवारातून आलाय. गरिबी मी पाहिली आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना 1500ची किंमत नाही करणार, पण मी गरिबी पाहिली आहे. मी गरिबी पाहिली आहे. आमचा टाइम झालाय ते सांगायला आलाय.
कारण ते हेलिकॉप्टर संध्याकाळी उडत नाही. इथून मला पुरंदरला जायचं आहे, पुरंदरमधून पुण्यात जायचं आहे. आणि म्हणून गरिबी मी पाहिली आहे, माझी आई कसं घर चालवायची पाहिली आहे. आणि म्हणून मला जेव्हा अधिकार प्राप्त होतील तेव्हा योजना सुरू करणार असं मनाची निश्चय खुणगाड बांधली. माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, देवेंद्रजींना, अजितदादांना सोबत घेऊन या सर्व कल्याणकारी योजना सुरू केल्या. माझ्या लाडक्या बहिणींना आणि भावांना मला एकच सांगायचं आहे, माझं एकच काम करा. तुम्ही गेल्यानंतर जे इथं सभेत नाहीत त्यांना एवढंच सांगा. सांगाल का? माझं एक काम कराल? त्यांना एवढंच सांगा, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडका शेतकरी योजना, लाडका ज्येष्ठ योजना, लाडकी मुलगीचं शिक्षण योजना, या आम्ही जाऊन आमच्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटलो. यापैकी कुठलीही योजना कोणी माईकाला आला तरी बंद पडू देणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि हे फक्त माझ्या बाकी लोकांना तुम्ही सांगा. आणि येणाऱ्या आपल्याला माहित आहे, अनिल बाबर यांची मेहनत, त्यांचे कष्ट, या मतदारसंघावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही 20 तारखेला सुहास बाबर यांची निशाणी धनुष्यबाण, धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून सुहास बाबर यांना विजय करा. हीच खरी श्रद्धांजली अनिल बाबरांना ठरेल, हा एवढा विश्वास मी व्यक्त करतो. आणि 23 तारखेला विजय उत्सव आणि सुहास बाबर यांचा विजय आणि अनिल बाबर यांना श्रद्धांजली व्हायला हा एकनाथ शिंदे तुमच्या या मतदारसंघामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.